मित्रांनो, आपली कंपॅरिझन ही दुसऱ्याबरोबर करणं सोडून द्या. कारण आपल्याला सक्सेस मिळणं न मिळणं हे सर्वस्वी आपल्या कष्टावरती डिपेंड आहे. हे आपल्या कष्टावरती डिपेंड आहे. रामकृष्ण हरी मौली ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे, कार्यक्रम तूळ राशी लिब्रा साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण फेब्रुवारी 2026 जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या तूळ राशीकरिता कशा स्वरूपाचं असणार आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आरोग्य, वैवाहिक जीवन, अभ्यास, तसेच प्रेम, भाग्य, करिअर, बिझनेस आपल्यासाठी कशा स्वरूपाचं असणार आहे तूळ राशीकरिता ते सर्व काही बघणार आहोत. तसेच ग्रहांचं कशा पद्धतीचं ट्रान्झिट या महिन्याच्या दरम्यान आहे, ते ट्रान्झिट असल्या कारणास्तव आपल्याला कशा स्वरूपाचे फलित या ठिकाणी या महिन्यात प्राप्त होणार आहे ते सर्व काही इन डिटेल मध्ये आपण या व्हिडिओच्या दरम्यान चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ग्रहांचं ट्रान्झिट कसं आहे ते बघून घेऊया. आपली रास तूळ राशीचे जे काही स्वामी आहे ते शुक्र हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये स्थित आहे. त्याचबरोबर बुध मंगळ सूर्य हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये स्थित आहेत. पंचम स्थानामध्ये राहू देवता जे की चाणक्य आहेत ते स्थित आहे. तसेच कर्मफलदाता न्यायाचे देवता शनी देवता हे आपल्या 6व्या स्थानामध्ये स्थित आहे. तसेच नवम स्थानामध्ये गुरुदेवता देवगुरु बृहस्पती हे विराजमान आहेत. तसेच एकादश स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे, हेडलेस प्लॅनेट. असो, हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. मित्रांनो, जर आपल्याला कुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे, तिथे आपण संपर्क करू शकता. असो, सर्वप्रथम आपण आरोग्याचा विचार करूया. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे तो राशीचा स्वामी याचा विचार आपल्याला करावा लागतो. आपल्या जे कुंडलीच्या प्रथम स्थानाचा जो काही मालक आहे, स्वामी आहे ते शुक्र. आपल्या राशीचा जो काही स्वामी आहे तो शुक्र आहे. शुक्र हा आपल्या सौख्य भावामध्ये चतुर्थ भावामध्ये स्थित आहे. त्याचबरोबर बुध मंगळ सूर्य हे देखील त्या ग्रहांच्या बरोबर शुक्राच्या बरोबर स्थित आहेत. असो, आता या स्थितीमुळे शुक्राच्या या स्थितीमुळे आपल्या आरोग्यविषयक जर बघायला गेलं तर हा जो काही महिना आहे हा अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. तसेच बघायला गेल्यास भाग्य सुद्धा आपला प्रथम स्थानाबरोबर स्थित आहे. त्यामुळे अत्यंत उत्तम पद्धतीचे यश संपादन आपल्याकरिता असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने. तसेच आपला गुरुदेवता जो भाग्याचे कारक ग्रह मानले जातात ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नवम स्थानामध्ये स्थित आहे. कालपुरुष कुंडलीनुसार भाग्यस्थान हे आपल्या गुरुच्या हातामध्ये असतं. परंतु असे असले तरी देखील आपल्या पंचमेश जो काय आहे, पंचम स्थानामध्ये राहू आहे व पंचमेश हा आपल्या षष्टम स्थानात 6व्या स्थानात ऋण रोग शत्रूच्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी पंचमेशचं स्थान जे काय आहे ते आपल्या षष्टम स्थानामध्ये असल्या कारणास्तव आपल्याला पोटाचे विकार उद्भवू शकतात. तसेच मायनॉर आहे, मेजर नाही. तसेच जे काही शनी देवता आहे त्यांचा जो काय आस्पेक्ट आहे तो आपल्या द्वादश स्थानावरती आहे. त्या कारणास्तव कुठेतरी आपल्याला जॉईंट पेन खांद्यांच्या रिलेटेड होऊ शकतो. बाकी आरोग्याच्या विषयक हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्या तूळ राशीकरिता असणार आहे. असो, पुढे बघूया आपण अभ्यास. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करावा लागतो. पंचम स्थानामध्ये ग्रहांचे चाणक्य, चतुर, राहू देवता विराजमान आहेत. असो, राहू देवता या ठिकाणी विराजमान असल्या कारणास्तव आपण बघितलं असेल. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, या मागचा जो काही कालावधी होता 20-25 वर्षापूर्वीचा, हा कालावधी गुरुने रूल होता. परंतु आत्ताचं जे काही जनरेशन आहे ते सर्व काही फोन, टॅबलेट, पीसी, AI याने सर्वत्र भरलेलं आहे. ते रूल कशाने होतं? राहूने होतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपण जर बघाल तर टेक्निकल क्षेत्रातलं आपल्याला नॉलेज गेन करायचं असेल विद्यार्थी मित्रांना तर ते उत्तम पद्धतीचं होईल. AI शिकायचं असेल किंवा मग टेक्निकल विषयक नॉलेज ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्याकरिता हा जो काही राहू आहे हा 1 वर्ष आपल्या पंचम स्थानात शिक्षणाच्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं AI टेक्निक शिकता येईल. त्याच पद्धतीने ज्यांना परदेशात जायचं असेल त्यांना हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. कारण त्या ठिकाणी शनी देवता हे आपल्या 6व्या स्थानामध्ये स्थित आहे आणि त्यांचा जो काही आस्पेक्ट आहे तो आपल्या 12व्या स्थानामध्ये असणार आहे. त्यामुळे आपल्याला जर परदेश गमन करायचं असेल शिक्षणाच्या विषयक तर ते सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीचं असणार आहे. विशेषतः ते जर टेक्निकल नॉलेज असेल, AIचं नॉलेज असेल घ्यायचं तर त्या ठिकाणी ते उत्तम पद्धतीचं आहे. तसेच जर AI कोर्सेस आपल्याला जर घरी बसल्या ऑनलाईन शिकायचं असले
ते सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपल्याकरिता असणार आहे. विद्यार्थी मंडळींना हा महिना 99.9% अत्यंत उत्तम आहे. पुढे बघूया प्रेम. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही पंचम स्थान आहे त्याच स्थानाचा विचार करायचा असतो, कारण पंचम स्थानावरून आपण प्रेम, त्याच पद्धतीत अभ्यास, त्याच पद्धतीत संतान, हे सर्व काही आपण पंचम स्थानावरून बघत असतो. पंचम स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी प्रेमाच्या विषय आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये त्रासदायक हा राहू देवता ठरणार आहे, कारण ते पंचमेश सुद्धा आपल्या षष्टम स्थानामध्ये 6व्या स्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे आपल्या पार्टनर मध्ये व आपल्यामध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन, छोट्याशा कारणांवरून मिसकम्युनिकेशन हे कुठेतरी मोठं होताना दिसत असेल. त्यामुळे आपल्या पार्टनर मध्ये म्हणजे त्याबरोबर प्रेम आहे त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन होऊ नका देऊ. ते या ठिकाणी राहू देवता क्रिएट करतील, परंतु आपण त्यावरती कुठेतरी लगाम लावला पाहिजे. असो, पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो. सप्तम स्थानामध्ये मेष राशी आहे. मेष राशीचे जे काही स्वामी आहे ते मंगळ आपल्या सौख्य स्थानात चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे. चतुर्थ स्थानामध्ये असलेले हे जे काही मंगळ देवता आहे हे शुक्राबरोबर कंजंक्शन मध्ये आहे, युतीमध्ये आहे. शुक्र हा आपल्या प्रथम स्थानाचा तसेच आपल्या स्वतःचा स्वामी आहे. प्रथमेश व सप्तमेश यांची युती असल्या कारणास्तव सौख्य भावामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी मोठे निर्णय घेण्यासाठी आपल्या पार्टनरचा विचार हा घ्यावा लागणार आहे. तसेच त्या ठिकाणी आपल्या पार्टनरचं प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड ही असणार आहे आणि त्या लुडबुडीमुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन देखील होणार आहे. आपण आपल्या पार्टनरला सोबत घेऊन चालणार आहात, तसेच आपल्या पार्टनरचा आपल्या करिअर विषयक सुद्धा आपल्याला मदत ही होणार आहे. त्यामुळे बघायला गेल्यास हा जो काही महिना आहे हा आपल्याला सप्तम स्थानाविषयक म्हणजे वैवाहिक स्थिती विषयक अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. पुढे बघूया आपण भाग्य, करिअर, बिझनेस. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला कुंडलीचं नवम स्थान विचारात मध्ये घ्यावं लागतं ज्यावेळेस आपल्याला भाग्यस्थानाचा विचार करायचा असतो, तसेच भाग्याचा विचार करायचा असतो व करिअरच्या बाबतीमध्ये आपल्याला दशम स्थानाचा विचार करावा लागतो. आपले जे काही भाग्यश आहे ते बुध आहे. बुध देवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये स्थित असून अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये सूर्याबरोबर बुध आदित्य राजयोग तयार करत आहे. त्याच पद्धतीने शुक्र आहे, शुक्राबरोबर विद्या महालक्ष्मी राजयोग तयार करत आहे, मंगळाबरोबर आहे. हे अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे. त्याच पद्धतीने 4 फेब्रुवारी रोजी बुध देवता हे आपल्या पंचम स्थानामध्ये स्थित होणार आहे. त्यावेळेस त्यांचा लाभेशवरती, लाभस्थानावरती अस्पेक्ट असणार आहे. सध्या ते लाभेश बरोबर बसलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भाग्याची उत्तम पद्धतीची साथ ही या महिन्याच्या दरम्यान लाभणार आहे. भाग्य उत्तम असणार आहे आपलं. ज्यावेळेस त्या ठिकाणी 4 फेब्रुवारीला बुध देवता हे पंचम स्थानामध्ये ट्रान्झिट करणार आहे त्यावेळेस त्यांचा अस्पेक्ट लाभस्थानावरती असणार आहे. त्यामुळे आपल्याला भाग्याकडून लाभ हा उत्तम पद्धतीचा होणार आहे. करिअरचा विचार करता करिअरच्या ठिकाणी आपली 4थी नंबरची रास म्हणजेच कर्क राशीचे जे काही स्वामी आहे ते चंद्र हे प्रत्येक 2.25 दिवसानंतर ट्रान्झिट बदलत असतात. परंतु असे असले तरी देखील सूर्याचा, बुधाचा, शुक्राचा, मंगळाचा अस्पेक्ट जो काय आहे सप्तम हा आपल्या दशम स्थानावरती असणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी बघायला आपण जर एखाद्या ठिकाणी लिडिंग करत असाल, लिडरशिप क्वालिटी ही आपल्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीची असणार आहे. त्याच पद्धतीने मोठे निर्णय घेण्यासाठी आपल्याला हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. कारण सूर्याचा देखील 13 फेब्रुवारी पर्यंत अस्पेक्ट हा आपल्या दशम स्थानावरती असणार आहे. त्याच पद्धतीत मंगळाचा देखील 23 फेब्रुवारी पर्यंत अस्पेक्ट हा आपल्या दशम स्थानावरती असणार आहे. त्यामुळे धडाडीचे निर्णय जर घ्यायचे असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम पद्धतीचे या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. बिझनेसच्या दृष्टीने जर बघितलं तर सूर्य, मंगळ हे यांची युती असल्या कारणास्तव आपण कुठेतरी मोठे निर्णय घ्यायसाठी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये ते घेऊ शकतात. त्याच पद्धतीने आपल्याला कोणत्याही मोठ्या निर्णयामध्ये हातभार हा आपल्या घरच्यांचा लाभणार आहे, कारण ते सौख्य स्थान आहे, कुटुंब स्थान पण म्हणू शकतो आपण त्याला. त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला सर्वत्र यश संपादन करायला उत्तम पद्धतीचा हा महिना आहे. आपल्याला हा महिना अत्यंत उत्तम जाण्याकरिता काय करायला हवं, तर जो काही शुक्राचा बीजमंत्र आहे ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्राय नमः या शुक्राचा बीजमंत्राचा जप करावा. त्याच पद्धतीत आपण हनुमान चालीसेचं दररोज नित्य पठण करावं. गायीची शुक्रवारच्या दिवशी सेवा करावी.
गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. बाकी हा महिना आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीचा जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. त्याच पद्धतीत आपले जर काही सुझाव असेल, आपल्याला जर काही प्रश्न असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद.